नमस्कार, आप देख रहे हैं रीड न्यूज और मैं हूं आपके साथ वैशाली। बड़ी खबर अंबाजोगाई से तहसीलदार विलास तरंगे पर भ्रष्टाचार और सत्ता के दुरुपयोग के गंभीर आरोप लगे हैं। महिला एवं बाल सुरक्षा रूपम फाउंडेशन की अध्यक्ष प्रियंका बाम्बरे ने यह खुलासा किया है। आरोप है कि तहसीलदार ने अपने पद का दुरुपयोग करते हुए कई मामलों में नियमों की अनदेखी की, प्रकरण दबाए और जांच में बाधा डाली। इस मामले में स्थानीय सामाजिक संगठन और पीड़ित पक्ष लगातार कार्रवाई की मांग कर रहे हैं। अब देखना होगा कि प्रशासन इन गंभीर आरोपों पर क्या कदम उठाता है। नमस्कार, मी प्रिया झांबरे, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष NP महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र। बीड जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये तहसील कार्यालय अंबाजोगाई शहरामध्ये प्रमाणपत्राच्या नावाखाली मागील 1.5-2 वर्षापासून मनमानीपणे नागरिकांची लूट होत आली आणि ती बाब जेव्हा NP महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशनच्या निदर्शनास आली त्यावेळेस मी स्वतः तिथे जाऊन अंबाजोगाई शहरामध्ये जाऊन जवळपास सगळ्या सेतू केंद्रामध्ये जाऊन स्ट्रिंग ऑपरेशन केलं आणि त्या माध्यमातून तिथून संपूर्ण पुरावे आणले। पुरावे गोळा झाल्यानंतर मी ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले। त्यावेळेस असं कळलं की तिथे खरोखरच भ्रष्टाचार आहे आणि सचिन अंजन नावाचा व्यक्ती हा शासकीय कार्यालयीन लॉगिन ID जी आहे ती वापरून तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार विलास तरंगे यांना भ्रष्टाचारात सहकार्य करत होते। ते प्रमाणपत्राच्या नावाखाली जनतेची लूट करत होते आणि त्याचा पैसा तहसीलदार यांच्या खिशात जात आहे। हे निदर्शनास आल्यानंतर मी त्यांच्या वरिष्ठांकडे उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई श्री दीपक वजाडे साहेब यांना व्हिडिओ पाठवले, पत्रव्यवहार केला। त्यानंतर लगेच त्यांनी 6 सेतू केंद्रावर जाऊन त्यांनी सेतू केंद्र रद्द केले आणि एका गॅलेक्सी सेंटरवर जाऊन त्यांनी शहानिशा केली आणि त्याच्यावर शासनामार्फत 420चा गुन्हा दाखल केला। फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर ते प्रकरण तिथेच नाही थांबलं, तर अंबाजोगाईचे तहसीलदार तरंगे यांचे अनेक प्रकरण असे समोर आले। कुठे अशा ठिकाणी त्यांनी शासकीय खाजगी जागेमध्ये एका गटामधून दुसऱ्या गटाची जमीन हे जमाबंदी आयुक्तांचा जो अधिकार आहे तो अधिकार वापरून तहसीलदार यांनी स्वतः आदेश पारित केले आणि जमिनीच्या याच्यामध्ये त्यांनी पैसे घेऊन घोटाळे केलेले आहेत। अनेक असे निदर्शनास आलेले प्रकरण आहेत ज्याप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची कालावधी नियमाप्रमाणे प्रशासकीय बदली 6 वर्षात असते आणि विनंती बदली ही 3 वर्षानंतर होत असते। परंतु राममगर हा मंडळ अधिकारी आष्टीला बदली झाली, आष्टी तालुक्याला, आणि आष्टी तालुक्यापासून त्यांनी 4-6 महिने काम केले आणि लगेच त्यांची बदली 6 महिन्यामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये परत आली। तहसीलदारांसोबत भ्रष्टाचार करू लागायला आणि अशा प्रकारचे प्रशासनामध्ये महसूल विभागामध्ये अशा प्रकारचं जे षडयंत्र चाललं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि अशा प्रकारची मिलीभगत चालू आहे की कशा प्रकारे भ्रष्टाचाराला बळावा देता येईल हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी शासनाकडे तक्रार घेऊन गेली मुंबईला मंत्रालयामध्ये। त्या दरम्यान मंत्री महोदय साहेब सुद्धा मुंबईमध्ये हजर होते। त्यांना वैयक्तिक भेटून मी त्यांच्या निदर्शनास पुरावे आणून दिले, त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांना सगळं सविस्तर सांगितल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने मार्किंग केली आणि मार्किंग करून त्यांनी ताबडतोब 15 दिवसामध्ये स्वतः चौकशी करून विभागीय आयुक्तांना आदेश दिले की स्वतः चौकशी करून 15 दिवसाच्या आत अहवाल पाठवा म्हणून। परंतु तसं न होता जेव्हा मी पाठपुरावा केला छत्रपती संभाजीनगर इथे, त्यांनी महसूल विभागाकडे चौकशी दिली। महसूल विभागाचे जे अप्पर आयुक्त आहेत, जे आता कलेक्टर आहेत, ते चार्जवर आहेत अप्पर आयुक्त म्हणून, त्यांच्याकडे चौकशी देण्यात आली आणि अजूनही चौकशी समोर गेलेली नाही। आणि चौकशी होण्यापूर्वी आम्ही वारंवार विनंती करतो की पुरावे नष्ट करण्यापूर्वी तहसीलदार विलास तरंगे यांना निलंबित करा, जेणेकरून पुरावे नष्ट होणार नाही। परंतु असं कुठलाही महसूल विभागाचे अधिकारी दक्षता घेत नाही किंवा उलट तहसीलदार विलास तरंगे यांचा बचाव करण्याचे प्रयत्न करत आहेत। ही बाब लक्षात आली, त्यामुळे मी माझं स्टेटमेंट जे आहे मी मीडियाच्या माध्यमातून प्रसार करण्यासाठी मी विनंती करते। धन्यवाद।